मेष राशीसाठी हा महिना संमिश्र परिणाम घेऊन आलेला असा जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा महिना भरपूर अशा चढउतारांनी भरलेला असणार आहे. तर तुम्ही त्यासाठी आधीपासूनच थोडेसे तयार राहा. तुम्ही ह्या महिन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे आणि ते निर्णय तुमच्या जीवनाशी संबंधित असतील किंवा तुम्ही एखाद्याच्या जीवनाबद्दल निर्णय घेऊ शकता, किंवा घरातील असो किंवा घराबाहेरील असो, व्यावसायिक असो, कोणत्याही बाबतीमध्ये असो, कोणत्याही विषयावरील असो, तुम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय ह्या महिन्यामध्ये घेण्याची शक्यता दिसत आहे आणि तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही कोणतेही जर निर्णय घेणार असाल किंवा तुमच्यावर घेण्याची जर पाळी आलीच तर विचार करा, खूप विचार करा, प्रत्येक गोष्टींच्या शहानिशा करा, परिणामांची एक पडताळून घ्या, मगच तुम्ही तो निर्णय घ्या. कारण तो निर्णय तुम्ही घेणारा तुमचं जीवन म्हणा किंवा एखाद्याचं दुसऱ्यांचं व्यक्तीचं जीवनही बदलण्याची शक्यता आहे. जीवन बदलू शकते. तरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. निर्णय घेणार असाल तर नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. सोबतच ह्या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरपूर नवीन प्रकारचे आव्हाने तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्यांचा सामनाही कराल, त्यावर तुम्ही मातही कराल आणि या सगळ्या आव्हानांमधून, अडचणींमधून तुम्ही सुखरूपपणे बाहेरही याल. परंतु हे केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, त्यांचा सामना कराल, तेव्हाच ह्या सर्व गोष्टी घडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नुसतंच बसलात तर यामधील कोणतीही गोष्ट होणार नाही. सोबतच तुमच्या जीवनामधील जे काही तुम्ही ठरविलेले किंवा तुम्ही जे आखून ठेवलेलं अनुशासन आहे, जे नियम तुम्ही ठरविलेले आहेत, जे तुमची दैनंदिन दिनचर्या आहे, त्याला तुम्ही नेहमी प्राधान्यच देत असता. कितीही कठीण परिस्थिती येई नका, कितीही कठीण एखादं वेळ तुमच्यावर जरी आली तरी तुम्ही त्यासाठी स्वतःला किंवा तुमचे जे काही नित्याचे दिनचर्या आहे त्याला तुम्ही अजिबात बदलू नका किंवा बदलणार पण नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच तुमची जी काही महत्त्वाची सर्व कामे आहेत ती अगदी निर्विघ्नपणे पार पडतील आणि अगदी वेळेवर पूर्ण होतील. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जे तुम्ही ठरविलेले आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर गोष्टी अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा दुसरे जसे सांगतात जर तुम्ही तसे वागलात किंवा तसे तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला जसे पाहिजे तसे फळ मिळण्याची शक्यता तर इथे दिसतच नाही आहे. किंवा तुमचं जे काम आहे ते पण वेळेवर पूर्ण होईल की नाही हे सांगता येणार नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या मनाचा ऐकला, तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे जर चाललात तर सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर घडतील आणि तुम्हाला पाहिजे तसे परिणामही मिळतील. सोबतच तुमचे जीवन ह्या महिन्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये संतुलित राहण्याची शक्यता आहे. मग ते बिझनेस असो, घर असो किंवा तुमचे संतान असो किंवा प्रत्येक गोष्ट असो, अगदी संतुलन राहण्याची शक्यता आहे. तुम्ही जसा विचार करून ठेवला होता अगदी तसंच हा महिना तुमच्यासाठी जाऊ शकतो. सोबतच तुमच्या मनामध्ये अचानकपणे धर्मकर्माचे विचार येतील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये धार्मिक कार्य पण घडण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी धार्मिक स्थळी म्हणा किंवा एखाद्या तीर्थयात्रेला पण तुमच्या कुटुंबासमवेत जाण्याची शक्यता दिसत आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागणार आहे ह्या महिन्यामध्ये आणि ती म्हणजे स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यावी लागू शकते. कारण स्वास्थ्यासाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असणार आहे. चढ उतार आहे. कधी चांगलं तर कधी अचानक तुम्हाला काही स्वास्थ्य खराब पण होऊ शकते. काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा जुन्या काही व्याधी तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर तुम्ही त्यासाठी थोडंसं तयार राहा. जर तुम्हाला काहीही स्वास्थ्य खराब आहे असं वाटलं तर लगेच डॉक्टरांकडे जा. तुम्ही एखादं जर नवीन कार्य करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मंडळी मदत करतील आणि त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही जे काही काम करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुपटीने तिपटीने बळ मिळाल्याचे दिसेल आणि तुम्ही अगदी जोमाने ते कार्य पूर्ण कराल. ते कार्यामध्ये तुम्ही सफल राहाल. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पैशांची आवक राहणार आहे. म्हणजेच तुमची कमाई खूप चांगल्या रीतीने होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी आवक राहणार आहे तसेच खर्चामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे दोन्हीमध्ये तुम्हाला संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्ही जेवढे पैसे मिळवाल त्याच्यापेक्षा जास्त खर्च तुम्हाला ह्या महिन्यामध्ये होऊ शकतो. विनाकारण व्यर्थ खर्च होण्याची पण शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन डगमगण्याची शक्यता इथे आहे. तर तुम्ही थोडंसं सावधानीने पैसे खर्च करा. खूप गरज जिथे असेल तिथेच पैसे खर्च करा. भौतिक गोष्टींवर पैसे खर्च करण्याचे शक्यतो ह्या महिन्यामध्ये टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच
पैसे बचत करण्यामध्येही तुम्ही ह्या महिन्यामध्ये सफल राहणार आहात. जसं तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे बचत करता, तसेच ह्या महिन्यामध्येही नक्कीच तुम्ही पैसे बचत करणार आहात आणि त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये फायदाही होईल. महिन्याच्या सुरुवातीला घरामध्ये काही दुरुस्ती डागडुजी करण्याची शक्यता दिसत आहे किंवा तुम्ही कराल आणि त्यामुळे त्याच्यामध्येही तुमच्याकडून अधिक प्रमाणामध्ये खर्च होऊ शकतो आणि म्हणूनच आधीपासूनच थोडीशी पैशाची व्यवस्था तुम्हाला करावी लागू शकते किंवा एखाद्या ठिकाणी कर्ज पण घ्यावे लागू शकते किंवा एखाद्याकडून तुम्ही उसनेही पैसे घ्याल, कारण अचानक हा खर्च उद्भवल्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायला भाग पाडू शकतात. सोबतच नातेसंबंधांमध्ये ह्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी अनुकूलच असा हा महिना तुम्हाला जाणार आहे. परंतु काही गोष्टींमध्ये किंवा काही बाबतींमध्ये गैरसमज निर्माण होतील नातेसंबंधांमध्ये आणि तिथेही तुम्हाला स्वतःलाच पुढाकार घ्यावे लागणार आहे. सगळे गैरसमज दूर करण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करा. जर काही अबोला असेल तर तो पण मिटवण्याचा प्रयत्न करा. कोणत्या गोष्टींमुळे गैरसमज झालेले आहेत त्या गोष्टींची मुळापर्यंत जा आणि पुन्हा नाते पहिल्यासारखे करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. फळ मिळेल, परंतु खूप प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहे. सोबतच तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश असेल, परंतु आंबट गोड म्हणा किंवा छोट्या मोठ्या तक्रारी तर होतच असतात आणि हे तर आनंदी कुटुंबाचं म्हणा किंवा आनंदी वैवाहिक जीवनाचं एक रहस्य आहे. एक जण रुसत असलं तर दुसऱ्याने मनवावं आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक प्रकारे अजूनच वेगळं वळण मिळेल ते तर खरंच, परंतु तुमचं नातं हे अजून चांगल्या प्रकारे नवीन बहराने बहरेल किंवा नवीन एक प्रेमसंबंधाने फुलेल, तरी तुम्ही त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ह्या महिन्यामध्ये, घडू शकते ह्या महिन्यामध्ये, आणि ती म्हणजे तुम्हाला परदेशी गमनाचे योग आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जर प्रयत्न करत आहात की तुम्ही शैक्षणिक बाबींसाठी म्हणा किंवा एक व्यावसायिक गोष्टींसाठी किंवा तुम्हाला पर्सनली ट्रिप म्हणून किंवा एक सुट्टीसाठी जर परदेशात जायचं तुमच्या मनामध्ये असेल किंवा तुम्ही तसे प्रयत्न करत असाल तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये तसे योग आलेले आहेत. तुम्ही परदेशी फिरायला जाऊ शकता. कोणतीही जी काही गोष्ट आहे ती तुम्ही करू शकता. नक्कीच तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि जर मिळाली संधी तर अजिबात सोडू नका. तुमच्यासाठी योग आहेत, त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या. जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी अगदी चांगली आहे. तुम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवाल, एकमेकांना जास्त टाईम द्याल, परंतु तुम्हाला थोडंसं सावधान राहण्याची गरज आहे, कारण अचानकपणे संकट येऊ शकतात तुमच्या नात्यावर आणि त्यामुळे विशेष म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवा. कोणत्याही बाबतीमुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे किंवा तिसऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्यावरील विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण कोणतंही नातं हे फक्त आणि फक्त विश्वासावरच टिकलेलं असतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील किंवा जे कोणी विवाह इच्छुक असतील तर तुमचे प्रयत्न नक्कीच चालू ठेवा. प्रयत्नाला फळ मिळेल, कारण हा महिना तुमच्यासाठी एक सकारात्मक तुम्हाला एक परिणाम देण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या प्रयत्नाला नक्कीच फळ मिळू शकेल. एखादं स्थळ आपण होऊन चालत येऊ शकेल, तरी प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना भरपूर लाभ कमविणारा असा जाणार आहे. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही व्यवसाय संबंधित एखाद्या ठिकाणी यात्राही कराल आणि त्यामधून तुम्ही भरपूर प्रमाणात लाभही कमवाल. शुभ लाभ तुम्हाला मिळतील. तुम्ही भरपूर प्रगतीही कराल. विरोधकांपासून मात्र थोडंसं सावध राहण्याची गरज आहे, कारण हे विरोधक तुम्हाला हानी पोहोचवण्याची शक्यता आहे. आणि सोबतच कोणतेही व्यवसायाबद्दल निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्यावे लागणार आहेत, कारण तेच तुमच्यासाठी योग्य राहील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जर नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्हाला त्याबद्दलही सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील. नोकरी बदलू शकता किंवा तुम्हाला नवीन नोकरी पण मिळण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही परदेशामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तसे योगही आहेत. नक्कीच नोकरी मिळेल. नोकरीमध्ये सध्या किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासोबत अशा काही घटना घडतील किंवा घटना तुमच्यासोबत घडू शकतील की त्यामुळे तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील, मनाविरुद्ध त्या घटना घडतील आणि त्यामुळे तुमचे मन काही प्रमाणामध्ये दुखावेल तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच नोकरी बदलण्याचा विचार कराल आणि तुम्हाला नोकरी बदलून पुन्हा मनासारखी दुसरी नोकरीही तुम्हाला मिळू शकेल. तरीही जर असं काही मनामध्ये असेल तर नक्कीच करू शकता. तुम्हाला इथेही सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील. तरुण वर्गाला मात्र हा महिना उत्तम
संध्या मिळविणारा किंवा उत्तम संधी घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. करिअरसाठी तुम्हाला उत्तम वेळ आहे, असं म्हणा की गुड लक असलेला हा महिना तुमच्यासाठी आहे. तुमचे भाग्य तुमची पदोपदी साथ देईल, परंतु जेव्हा तुम्ही प्रयत्न करत आहात, मेहनत करत आहात, तेव्हाच तुम्हाला काही नवीन संध्या मिळतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. सोबतच एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींची ओळखी पण होऊ शकते ह्या महिन्यामध्ये आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या ओळखीचा फायदा करून घ्याल. तुमचे स्वप्न, तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला हेच प्रसिद्ध व्यक्ती मदत करतील आणि तुमचं जे काही एक अस्तित्व आहे ते निर्माण करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल किंवा त्यांच्या मदतीचा हात मिळेल आणि नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कडी मेहनत आणि प्रयत्न करणे कुठेही तुम्ही थांबवले नाही पाहिजे. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडंसं तणावपूर्वक असणार आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या संतानाबद्दल कसली तरी चिंता सतावीत राहणार आहे आणि त्यामुळे तुमच्या मनावर ताण येईल. मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले की तुमची शारीरिक स्वास्थ्यही बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्ही विशेष करून तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. जर काही दुखणं खुपणं झालं, छोटं काही तुम्हाला त्रास झाला तर अजिबातच हा त्रास म्हणा किंवा कोणतंही काहीही एखादं शारीरिक त्रास तुम्हाला झाला तर अजिबात अंगावर घालू नका, अंगावर घेऊ नका. लगेचच डॉक्टरांकडे जा आणि जे काही आहे डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर त्रास वाढून तुम्हाला हॉस्पिटलाइज म्हणा किंवा तुम्हाला ॲडमिट पण करावे लागू शकते. तर विशेष करून तुम्ही ही खबरदारी घ्या, कारण हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडंसं त्रास देणारा असा जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही आपण खबरदारी घेतलेली हीच बरी पडणार आहे तुमच्यासाठी. सोबतच विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा परिणाम देणारा आहे. तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यांच्या मनासारखे परिणाम मिळतील. त्यांच्या आतापर्यंत करत आलेल्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. ध्येय प्राप्तीकडे तुम्ही एक पाऊल अजून पुढे जाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांनाही पाहिजे तसे परिणाम नक्कीच मिळू शकेल. प्रयत्न करणे थांबवू नका. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना खूप प्रसन्नतेने भरलेला असा जाणार आहे. तुम्ही जे कोणतेही कार्य कराल अगदी प्रसन्नतापूर्वक कराल आणि त्यामुळे तुमचे मन शांत एकाग्रचित्त राहील. आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. एखादे नवीन कार्यही तुम्ही कराल. एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्या राशीसाठी एक वेगळेच प्रकारे अनुभव घेऊन आलेला आहे. म्हणजेच काही भरपूर अशा चांगल्या गोष्टी घडतील, काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. हरकत नाही, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. सोबतच तुम्हाला अजून एक सांगायचं राहून गेलं आणि ते म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन गोष्टी, ज्योतिषाबद्दल काही नवीन विषयावर माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला विचारू शकता, मला कमेंट करू शकता आणि तुम्हाला मी नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन. मी जी ही काही माहिती तुमच्यापर्यंत पुरवत आहे, तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी नक्कीच अजून नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहीन. फक्त साथ ही कायम असली पाहिजे. धन्यवाद.